Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। जालन्यातल्या दोदडगाव या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी स्तंभपूजन केलेलं आहे आणि या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आता पुढील 5 दिवस ही यात्रा जालना जिल्ह्यासह राज्यभरातील विविध ठिकाणी जाणार आहे। या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जे आहेत ते ओबीसी बांधवांच्या भेटी घेणार आहेत आणि ओबीसी समाजाच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ओबीसी नेते आहेत, ओबीसी आंदोलक आहेत, ओबीसी नेते असलेले सत्संग मुंडे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगणार? यात्रेला सुरुवात झाली, कशा प्रकारची यात्रा असणार आहे आणि कशा प्रकारचं एकूण नियोजन असणार आहे? संघटनात्मक बांधणी होण्याची शक्यता आहे का? ही यात्रा जनजागृतीच्या दृष्टिकोनातून आहे। त्याचबरोबर जे काही मागील काळामध्ये ओबीसीच्या प्रश्नावरचं जे काही चर्चा विचार विनिमय मागच्या 9-10 महिन्यापासून चालू आहे आणि ओबीसी आरक्षणाला कुठेतरी मारकता येऊन त्याच्यावर एक घुसखोरी आणि त्याच्यामध्ये काही लोक बेकायदेशीरपणे आत येण्याचा जो प्रश्न निर्माण झालाय त्याला प्रतिकार करणे आणि त्याबरोबरच जनजागृती करून संघटन वाढवणे हा यामागचा उद्देश आहे। आणि नक्कीच आज देशातील पहिल्या या ओबीसी स्मारकावरून मंडल स्तंभावरून आजची ही यात्रा सुरू झाली आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सगळेजण जमलोत आणि नक्कीच ही यात्रा यशस्वी होईल, जनजागृती होऊन संघटन निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। आज शरद पवार जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे, अन्य काही मुद्दे जे आहेत राज्यामधले त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। काय वाटतं, नेमकी अपेक्षा काय तुम्हाला? नाही, ठीक आहे ना, पवार साहेब या महाराष्ट्रात मागच्या 55 वर्षापासूनचं राजकारण करतायत। त्यांनी मध्ये ज्यावेळेस जरांगेंना 2 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर लाठीचार्ज झाल्यावर भेट दिली होती आणि मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी काही प्रश्न तिथं उपस्थित केले होते। आम्हाला अपेक्षा, ओबीसी समाजाला सुद्धा अपेक्षा आहे की पवार साहेबांनी आज त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या ओबीसी समाजाविषयी सुद्धा तळमळीने आणि खरंच सामाजिक न्यायाची आपण मसीहा आहोत या भावनेने त्यांनी आज ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतीही घुसखोरी होऊ नये यासाठी आज ते नक्कीच मुख्यमंत्र्याला बोलतील अशी आम्हाला ओबीसी समाजाच्या लोकांना सुद्धा अपेक्षा आहे। ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे, मराठा समाज त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे। मात्र यामुळे जे राजकीय वातावरण आहे किंवा सामाजिक वातावरण आहे ते खराब होत आहे। त्यामुळे मग आता दोन्ही नेते जे आहेत, ओबीसी नेते आणि मराठा नेते, हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर मग यामुळे लोकांचं खच्चीकरण होतंय। मग याच्यातून मधला मार्ग कसा निघेल? नाही, बरोबर आहे। आता कोण कसं सोडणार? ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार त्यांच्या अंमलबजावणीनुसार हे आरक्षण ही देशभरात मिळालेलं आहे। हे काय महाराष्ट्र शासनाचं आरक्षण नाहीये आणि म्हणून हे आरक्षण टिकवताना ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये ही ओबीसीची भावना आहे। कारण की आत्ताच कुठेतरी आरक्षण मिळालंय आणि याच्यामध्ये फक्त काहीतरी राजकारण आणि चुकीचा उद्देश ठेवून कोणी काम करत असेल तर हे कोणीही मान्य करणार नाही आणि याचं राजकारण कोणी करू नये। यांनी जर राजकारण केलं तर आगामी काळामध्ये ज्यावेळेस लोकांसमोर वेळ येईल आणि पर्याय येईल तर लोक नक्कीच चांगला पर्याय निवडतील, कारण की हा देश लोकशाही मानणार आहे। दादा, काय सांगणार? आजपासून ओबीसीची एल्गार यात्रा सुरू झालेली आहे। एकीकडे मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचा उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे, तर दुसरीकडे ओबीसींनी देखील त्यांच्या मागणीला विरोध म्हणून आणि ओबीसींच्या गाठीभेटी घेण्यासाठी दौरा सुरू केलेला आहे। खरं तर हे म्हणजे ही जी यात्रा आहे ही खरं तर आमचं आरक्षण वाचवण्यासाठी ही यात्रा आहे आणि आम्हाला कोणाला विरोध करायचा नाहीये। आमचं जे आरक्षण आहे ते अबाधित राहण्यासाठी ही यात्रा आम्ही काढलेली आहेत आणि ही यात्रा काढण्यासाठी अनेक ठिकाणाहून म्हणजे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापासून अनेक लोकांच्या मागण्या आहेत की आमच्याकडे यात्रा करा आणि त्यासाठीच ही यात्रा निघालेली आहे। यात्रेचं नियोजन कसं आहे? किती दिवस चालणार आहे? कुठले कुठले कार्यक्रम यात होण्याचे? ह्या यात्रेचा पहिला टप्पा हा 9 दिवसाचा राहणार आहे आणि ह्यामध्ये जालना, बीड, परभणी, सांगली अशा पद्धतीने ही यात्रा जाणार आहेत आणि गावोगाव ठिकाणी अनेक ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाच्या मोठ्या सभा होणार आहेत। मनोज जरांगे पाटलांनी देखील मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढली होती। एक प्रकारे म्हणजे विधानसभेची तयारी त्यांनी या माध्यमातून केली होती। तर मग आपल्या या ओबीसी समाजाच्या या रॅल्यांच्या माध्यमातून किंवा गाठीभेटी दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी होण्याची शक्यता? ते तर आमचे वरिष्ठ पातळीवर जे आमचे नेते आहेत, आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि वरिष्ठ जे ओबीसी नेते आहेत ते लोक ठरवतील।
पण आमची आणि ते जे ठरवतील ते आमच्यासाठी ही पूर्व दिशा राहणार आहेत. दादा काय सांगणार, कशा प्रकारचं रॅली निघणार आहे, कशा प्रकारची यात्रा असणार आहे आणि कोण कोण सहभागी आहे? या यात्रेमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे प्रथम हे राहणार आहेत. आणि सोबत जो ओबीसी समाज त्यांना जुडेल प्रत्येक गाव पातळीवर, तालुका पातळीवर, ही यात्रा तशीच पुढे जाईल. तुम्ही ओबीसींच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असतात. आपण जर पाहत आहात तर मनोज जरांगे पाटील 5व्यांदा उपोषणाला बसलेले आहेत. 5व्यांदा त्यांची मागणी तीच आहे आणि ओबीसींचे नेते असलेले नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके देखील त्यांच्या मागणीला विरोध म्हणून प्रत्येक ठिकाणी जात आहेत, गाठीभेटी घेत आहेत. मग यातून सकारात्मक तोडगा कसा निघाला? सकारात्मक तोडगा हा फक्त शासन दरबारी होऊ शकतो. जरांगेने काय बोललं तर त्याच्यावर जरांगे हे सरकार नाहीये, जरांगे हा सामान्य माणूस आहे. जो सरकार निर्णय घेईल, जो सरकार दरबारी जो हायकोर्टानुसार निकालेल त्याचनुसार हे आरक्षण भेटू शकतं. सर, आता यांनी सांगितलं की सरकार मध्यस्थीची भूमिका घेऊ शकतं, मात्र ज्यावेळी सर्वपक्षीय बैठकीचं नियोजन केलं त्यावेळी विरोधी पक्षातलं कोणीच आलं नाही. नेमकं कारण काय असं? नाही, विरोधी पक्षाचे का आले नाही का नाही हा राजकारणाचा भाग आहे. ओबीसी समाज हा सुद्धा पाहतोय की आपल्या प्रश्नावर जर कोणी चुकीची भूमिका घेणार असेल, कोणी चुकीचा निर्णय घेणार असेल, तर चुकीचा निर्णय घेणाऱ्याला आणि चुकीच्या भूमिका घेणाऱ्याला आगामी काळात त्यांना त्यांच्या जागा नक्कीच ओबीसी समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. दादा काय सांगणार, नेमकं कसं वाटतं तुम्हाला? ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसीला धक्का न लावता ओबीसी समाजाचा प्रश्न व्यवस्थित हँडल झाले पाहिजे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी अभिवादन दौऱ्यानंतर आता पुन्हा एकदा आरक्षण बचाव जनजागरण यात्रेला सुरुवात केलेली आहे. काय वाटतं, म्हणजे ओबीसी समाजाच्या माध्यमातून एकत्र येईल का आणि भविष्यात निवडणुकीवर याचा कसा परिणाम असेल? एकत्रित आलं तर चांगलं होईल आणि भविष्यात याचा परिणाम होईल. जे उमेदवार ओबीसी कॅन्डिडेट आहेत त्यांना मतदानात फायदा होईल. म्हणजे ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा निवडणुकीत फटका बसला होता त्याचप्रमाणे ओबीसीचा देखील फटका बसला. हो, बस शकतो. जर ओबीसी उमेदवार दिले तर त्यांना वोटिंग जास्त होईल विधानसभेसाठी. दादा काय वाटतं तुम्हाला? हा जो काही दौरा आहे, ओबीसी बचाव जी काही रॅली आहे, हे आमचं ओबीसीचं जे काही आरक्षण आहे हे वाचवण्यासाठी हा मेळावा चालू आहे. एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो ओबीसींनी देखील आता ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात केलेली आहे. आजपासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे की सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीला विरोध म्हणून त्याचबरोबर ओबीसींच्या गाठीभेटी घेण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आजपासून दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.